डॉक्टर हेगडेवार रुग्णालयाच्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये बी ऑफ फिजिओथेरपी म्हणजेच बीपीटी अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे। महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकशी संलग्नित असून 2025 व 26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाला सुरुवात झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र वाणी यांनी दिली आहे। या डॉक्टर बाबासाहेब वैद्यकीय प्रतिष्ठान यांचे नवीन फिजिओथेरपी कॉलेज या वर्षीपासून सुरू होत आहे। या महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये असे की हे महाविद्यालय हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्याशी संलग्नित असून कौशल्य आधारित अभ्यासक्रम, नंतर रुग्णालयामध्ये हेडगेवार रुग्णालयामध्ये क्लिनिकल ट्रेनिंग, नंतर सुसज्ज असं लॅबॉरेटरीज, कॅम्पस, ग्रीन कॅम्पस ह्या सर्व फॅसिलिटीज स्टुडंट्सला आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत। आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सर्व स्कॉलरशिप्स पण आपल्याला या महाविद्यालयातून प्राप्त करता येतील। त्यामुळे ह्या संस्थेसाठी किंवा या कॉलेजचं प्रिफरन्स स्टुडंट्सनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। सर, महाविद्यालयाच्या वतीने इतर ज्या सवलती असतात जसे की शिष्यवृत्ती किंवा अन्य सवलती याबाबत कसं मी जसं म्हटलं, महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले काही नियम आहेत जे आम्हाला बंधनकारक आहेत। कॅटेगरी वाईज ट्यूशन फीज माफ किंवा काही कमी करण्यासाठी काही सर्क्युलर्स आलेले आहेत, ते आम्हाला बंधनकारक आहे आणि ते आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करू। शिष्यवृत्ती जसं SC ST VJNT यांच्यासाठी ट्यूशन फीस ही कम्प्लिटली माफ आहे। जर का OBC कॅटेगरी असेल, EWS असेल तर त्यांना ट्यूशन फी ही 50% माफ दिलेली आहे शासनाने। तर ह्या सर्व शिष्यवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या स्टुडंट्ससाठी अवेल करू शकतील आपल्या कॉलेजमध्ये। सर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कशी प्रवेश प्रक्रिया कशी राबवतात? आत्ता महाराष्ट्र CET सेलचं रजिस्ट्रेशन सगळ्या स्टुडंट्सनी केलेलं असावं। तर आता यानंतर एक प्रोव्हिजनल इलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्ट CET सेल एक रिलीज करेल आणि त्यानंतर प्रिफरन्स फॉर्म भरण्यासाठी काही 2-3 दिवस आपल्याला मिळतील स्टुडंट्सला। तर त्यावेळेस स्टुडंट्सनी प्रिफरन्स लिस्टमध्ये आपल्या कॉलेजचं नाव देऊन ते कॅप थ्रूला इलिजिबल होतील आणि त्यानुसार कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊ शकेल। सर, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या बाबत काही संधी उपलब्ध होतील? कॅम्पस इंटरव्ह्यू नाही, कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे आपण कंडक्ट करूया। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा आजूबाजूचे मराठवाड्याचे जे महत्त्वाचे मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या फिजिओथेरपिस्टला जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करून देण्यासाठी एक प्लेसमेंट सेल किंवा एक कॉलेज लेवलवरती ऑर्गनाईज करू। त्या व्यतिरिक्तच ह्या फिजिओथेरपी ही एक अपकमिंग ब्रांच म्हणून आपण म्हणू शकतो। फिटनेस क्षेत्र, नंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी, गव्हर्मेंट क्षेत्र, गव्हर्मेंटच्या सर्व जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी पण स्टुडंट्सला आपल्याला फिजिओथेरपिस्टला चांगला वाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता NCAHP हे 2021मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ अलाइड हेल्थ प्रोफेशनल हे काउन्सिल रिलीज झालं आहे। त्यानुसार फिजिओथेरपिस्टला डॉक्टर म्हणून लिहिण्याची परवानगी पण मिळालेली आहे। तर या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे ह्या फिजिओथेरपी फील्डला बऱ्यापैकी वाव आहे। या उत्कृष्ट संस्थेच्या बॅनरखाली हे जे फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट आता उघडतं आहे, तर या इन्स्टिट्यूटला तुम्ही प्रिफरन्स देऊन या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।